हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आपल्याला टायटल बघून कळलंच असेल मी काय आता बोलणार आहे म्हणून. हो, इंडिगो कंपनीनं लोकांचा विश्वासघात केला. मी का विश्वासघात केला म्हणते? अहो, आपण विश्वासानं तिकीटं घेतलेली असतात. कोण कोणाचे लग्नाला जाणार असते, कोण ट्रिपला जाणार असते. अहो, काही लोक तरी अस्थि विसर्जनासाठी हरिद्वारला जाणार होते. मिलिटरीचे जवान ड्युटीवर सुट्टी संपवून ड्युटीवर हजर राहायला जाणार होते. कोणाच्या परीक्षा होत्या, कोणाच्या इंटरव्ह्यूज होते. पण हे सगळं अचानक तिकीटं कॅन्सल झाल्यामुळे, तिकीटं म्हणण्यापेक्षा मी फ्लाईट कॅन्सल झाल्यामुळे म्हणेन, सगळ्यांना खूप त्रास सोसावा लागला. अहो, तिकिटाचे पैसे परत मिळतील, पण पैसेनं हे सगळं झालेला त्रास होणार का नाही? कमी होणार नाही. आता हे कशामुळे झालं, काय झालं? ह्याचं विश्वासघात आहे. मी हे का म्हणते म्हणजे मला अजूनही आठवते, हे खूप पूर्वी, तेव्हा एसटीनं आपण ट्रॅव्हल करत असू. कधीतरी मध्ये एसटी काही कारणानं, आफ्टर ऑल इट इज अ मशीन, बंद पडली, काही ते खराबी निघाली की कंडक्टर काय करायचा, खाली उतरल्यावर दुसरे बसेस थांबवून सगळे पॅसेंजर्सांना ते दुसरे बसमधनं पाठवायचा. बघा किती आस्था होती. हा विश्वासाचा प्रश्न आहे. इथे सुद्धा लोकांनी विश्वासानं तिकीटं घेतलेली होती. आणि ताई, एट अ टाइम कोणी काही सांगितलं का? नाही. आधी पोस्टपोन, 1 वाजता सुटेल, 2 वाजता, 3 वाजता करत मग शेवटी दाखवलं कॅन्सल झाले म्हणून. किती त्रास झाला लोकांना. हे कशामुळे झालं? ह्याला मेन कारण आहे एक म्हणजे ग्रीडीनेस, हावरटपणा आणि मोनोपली. नियरली 65% चा वाटा इंडिगोकडे आहे. त्यांची उड्डाणं जास्त आहेत आणि हे सगळेमुळे खूप त्रास झाला लोकांना. आता ह्याचं कारण काय? सरकारनं एक नियम काढलेला होता, तो पॅसेंजरचे केअर आणि कम्फर्ट आणि सुरक्षेसाठी. ह्याच्याप्रमाणे हे कशासाठी केलं होतं त्यालाही कारण आहे. पायलट असोसिएशननं कोर्टात एक रिक्वेस्ट केलेली होती. त्यांचे कामाचे तास खूप आहेत, त्यामुळे सुट्ट्या नाही आहेत, नाईट लँडिंग जास्त होते, म्हणून सरकारनं पण त्यांच्यासाठी एक नियम, आणि हा नियम आत्ता आणलेला नाही बरं का, 22 साली नियम हे ना. आणि एवढं सांगितलं होतं, ह्या नोव्हेंबर 1 पासून तो कम्प्लिटली स्ट्रिक्टली लागू करणार आहोत. त्यांना भरपूर वेळ होता. त्याच्याप्रमाणे पायलट लोकांच्या कामाच्या वेळा ठरलेल्या होत्या. म्हणजे आता कसं इंडिगोवाले खूप त्यांना कामं करून घेतात, क्रू म्हणा. आपण बघतो की गेले दिवाळीच्या वेळेला मी गेले होते, इंडिगोना गेलो होतो, मुंबई टू दिल्ली आणि दिल्ली टू डेहराडून. तसंच येताना डेहराडून टू दिल्ली, दिल्ली टू मुंबई. तेव्हा मी बोलले सुद्धा होते. हे सगळे म्हणजे कॅबिन स्टाफ म्हणा, एअर होस्टेस, ह्यांचे चेहऱ्यावर एक प्रकारचा स्ट्रेस जाणवतो, हे मी बोललेले होते. आणि खरं कारण तर का रात्री, आणि आता हे रात्री कशासाठी जास्त इंडिगोवाले वापरायचे म्हणजे रात्रीचं तुम्हाला लँडिंगचे चार्जेस कमी असतात दिवसापेक्षा. आणि नॅचरली ते स्टाफला जास्त तास काम करायला लावायचे. म्हणजे
त्यांना कमी स्टाफमध्ये त्यांचं जास्त काम व्हायचं का फायद्यासाठी. आता तुम्ही म्हणाला ते फक्त इंडिगोना का हा प्रॉब्लेम निर्माण झाला, बाकी लोकांचं तुम्ही बघा, पायलटची संख्या जास्त आहे, सगळं आहे, ते नियमाप्रमाणे ते चालू आहे त्यांचं, त्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम आला नाही. आणि हे एवढं त्यांना काळ दिलेला असताना सुद्धा ह्यांना वाटलं काय नाही, आपल्याकडे आहे, आपण म्हणतो तो कायदा. त्यांना काही पायलटचे स्ट्रेस असेल ह्याच्याबद्दल काही देणं घेणं नव्हतं, किंवा पॅसेंजर्स त्यांची सेफ्टी म्हणा, सुरक्षा म्हणा, नाही. ह्या लोकांना फक्त आणि फक्त पैसा आणि पैसा. ह्याचे फाउंडर्स कोण आहेत माहीत आहे का? इंडिगोचे फाउंडर्स मिस्टर भाटिया आणि मिस्टर गंगावाला हे आहेत. हे दोघंही अमेरिकेत राहतात, अमेरिकन सिटिझन्स आहेत, अमेरिकेत राहतात ते. आणि उद्योग मात्र इंडियात जास्त. इंडियात ॲटलिस्ट डोमेस्टिक मोर दॅन 65% वाटा त्यांचा आहे डोमेस्टिक फ्लाईट्समध्ये. त्यामुळे कमी लोकांकडनं काम करून घेतलं की त्यांना जास्त फायदा मिळतो, त्यांना सुट्ट्या कमी द्यायच्या, हे सगळं झालं. त्यामुळे सरकारनं नियम काढला तरी आम्ही नियम पाळणार नाही. इन अदर वर्ड्स, किती त्रास झाला लोकांना, लोकांचे पैसे तुम्ही घेता आणि असं करायचं का हो? किती चुकीचं आहे हे. तरी सरकारला लोकांना त्रास होतो, लोकांचं हे काही नको म्हणून त्यांना परत 3 महिने वाढवून दिलेले आहेत. ते 3 महिने ते ज्याचे पायलट्स म्हणा, स्टाफ म्हणा, हे सगळं अपॉइंटमेंट करायला परत. कशासाठी गव्हर्नमेंट वाकलं म्हणजे गव्हर्नमेंटनं काही सरेंडर केलेलं नाहीये. गव्हर्नमेंटनं आता लोकांचा त्रास हा बघून तेवढ्यासाठी त्यांना 3 महिन्याची मुदत दिलेली आहे. त्याच्याबरोबर रेल्वेज पण जास्त सोडल्या गेल्या, काही लोक त्यातनं गेली. अहो काहीतरी करून माणसं करतात, पण हा विश्वासघात हा परत कोणी इंडिगोनं प्रवास करेल का? मला नाही वाटत. हे सगळं बघितल्यावर परत कोणी इंडिगोचं तिकीट बुक करून जाईल म्हणून. मला वाटते त्यांना विनाशकाले विपरीत बुद्धी अशी बुद्धी सुचली आणि सोसावं कोणाला लागलं? ते ग्राउंडवर असणारे स्टाफला. अहो त्यांची काय चूक आहे? त्यांना काय डिसिशन मेकिंग पॉवर आहे? काय आहे त्यांना तिथे लोकांचे तोंडाशी पडू दिले. ते काय करणार? कोणी येऊन पॅड मागतो, कोणी अहो मुलांना दूध नव्हतं, छोटी छोटी मुलं. आणि आपल्याला माहीत आहे एअरपोर्टवर सगळ्या गोष्टी किती महाग आहेत म्हणून. आणि लोकांना किती त्रास झाला. लोकांना असं वेटीत धरणं बरोबर आहे का? आज जरा तरी माणुसकी ही पाहिजे. अहो तुम्ही कुठलाही बिझनेस करता, काही करता, ओके तुम्ही पैसे मिळवा, पण कुठले लोकांना असं त्रास देऊन तुम्ही आधीच सांगायचं होतं. आधी तिकीटं द्यायला नको होती. नाही आम्ही बंद करतो, आमच्याकडे स्टाफ नाही, 1 नोव्हेंबरपासून आमची सेवा बंद आहे म्हणून तो 1 नोव्हेंबरच्या नंतर कोणाला द्यायचं नाही तिकीटं. नाही तिकीटं दिलेली असली तर त्यांची व्यवस्था करायला पाहिजे. मी सांगितलं तसं ST मध्येच रस्त्यात बंद पडली की STचा कंडक्टर किती आपलेपणानं दुसऱ्या जाणाऱ्या बसेस थांबवून त्यांची व्यवस्था करून द्यायचा. हे आपलेपणा तुम्ही दाखवला का? नाहीये. त्यामुळे लोकांना खूप खूप तुम्ही त्रास दिलेला आहे. अहो तुम्ही बघितलात का तिथे कसं बस स्टँड किंवा रेल्वे स्टेशन सारखं एअरपोर्ट दिसत होतं. लोक तिथलं तिथे झोपलेले. अहो प्रेग्नेंट बायका होत्या, म्हातारी माणसं होती, आजारी माणसं होती, दवाखान्यासाठी ह्याच्यासाठी जाणारे. तुम्हाला कोणाचंही काहीही वाटलं नाही का हो? फक्त पैसाच आहे का? पैसा तुम्ही मिळवा, पण त्याला जरा काहीतरी मर्यादा पाहिजे. तुम्हाला हे सगळं करताना मिळते की पैसा भरपूर? पैसा काही मिळत नाहीये का?
पण असं लोकांना त्रास देऊन कोणी पैसा मिळवायला जाऊ नका. त्यातनं कधी कोणाचंही चांगलं होणार नाही. आपल्याला काय वाटते ह्याच्याबद्दल प्लीज मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. हॅव ए गुड डे.